काही मंडळींना माहीत नसेल, पण शब्दप्रभू तात्यासाहेबांनी बाबासाहेबांच्या विषयी काय लिहिलंय, किती मोजक्या पण किती प्रभावी शब्दात बाबासाहेबांच्या विषयी तात्यासाहेब लिहितायत. मला वाटतं हे नवीन पिढीला निश्चित वाचून दाखवण्यासाठी मी त्यांची ती कविता उद्धृत करतो. सदाशिवाच्या शूलापरी तो असा परजला, वादळ पिवणी तो जलधी सम असा गरजला, मेघ होवनी तो धरणीला असा भेटला, वीज होवनी तिमिरावरती असा पेटला, वज्रबलाने शतशतकांच्या अडसराला तोडला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला, मृत मातीवर नव्या मनूचा अंकुर फुटला. हे तात्यासाहेबांचे शब्द बाबासाहेबांचे. कदाचित काही लोकांना तात्यासाहेबांच्या इतरही काव्य प्रतिभेविषयीची कल्पना असेलच, पण मला व्यक्तिशः नेहमी असं वाटतं की तात्यासाहेबांनी दुसरी पण एक कविता लिहिली होती जी त्यांच्या नाटकात वापरली गेली होती. ती कविता होती की तेजोनिधी लोहगोल भास्कर हे गगनराज, दिव्य तुझ्या तेजाने जगमगले गगन आज. मला वाटतं बाबासाहेबांसाठी सुद्धा ती कविता तितक्याच प्रभावीपणे लागू होते की तो प्रज्ञा सूर्य आजही तेजाने तळपत आहे, उद्याही राहील आणि अनेक शतकं तसाच तळपत राहील. आज नाशिकला दुसऱ्या एका घटनेचं आणि बाबासाहेबांचा नाशिकशी असलेला संदर्भ जोडणं हे मी समजतो माझं कर्तव्य आहे. कदाचित या घटनेची म्हणावी तशी नोंद यासाठी घेतली गेली नाही की बाबासाहेबांच्या अनेक चळवळींच्या पैकी ती एक चळवळ होती, पण त्याचं महत्व माझ्या दृष्टीने हेही होतं की आपल्या न्याय मागण्यांसाठी अहिंसक पद्धतीने शांततामय पद्धतीने हजारो अनुयायी आपल्या नेत्याच्या एका शब्दासाठी एक चळवळ करतात. कदाचित पुढच्याच आठवड्यात त्या संघर्षाला साधारण 90 वर्ष पूर्ण होतील. 2 मार्च 1930 साली बाबासाहेबांनी काळाराम मंदिर प्रवेशाचं भाषण दिलं होतं. बाबासाहेब त्या भाषणात असं म्हणाले होते की मंदिर प्रवेशाचा हा सत्याग्रह हा सांकेतिक आहे. मंदिराच्या प्रवेशाने आमचे प्रश्न सुटणार नाहीत, पण या सत्याग्रहामुळे आम्हाला आमच्या इतर प्रश्नांच्या साठी लढण्याचं बळ मिळेल. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आमचे प्रश्न हे आर्थिक आहेत, राजकीय आहेत, शैक्षणिक आहेत. पण एक सांकेतिक पद्धतीने तो लढा सुरू झाला. जेव्हा काही लोकांनी हिंसेचा मार्ग अवलंबला आणि दगडफेक झाली, तेव्हा बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना विनंती केली की बाबासाहेब, आपल्या जीवाला धोका होऊ शकतो, आपण सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. बाबासाहेबांनी सांगितलं की माझे अनुयायी त्यांना ते जे काही भोगतील, सहन करतील, तेच मीही सहन करेल. सेनापती खरा तो, बाबासाहेब म्हणतात की सेनापती खरा तो जो रणांगणात लढतो, आपल्या अनुयायांना सोडून जात नाही, आणि मी माझ्या अनुयायांना सोडून जाणार नाही, मी इथेच राहीन. बाबासाहेबांच्यावर दगडफेक होत असताना केंद्रेकर नावाचे त्यांचे अनुयायी बाबासाहेबांच्या डोक्यावर छत्री धरून त्यांना वाचवत राहिले. केंद्रेकर स्वतः रक्तबंबाळ झाले, पण त्यांनी बाबासाहेबांना वाचवलं. बाबासाहेबांच्या काही अनुयायांना इजा झाली, जखमा झाल्या. बाबासाहेबांनी सांगितलं की सगळ्या आधी या जखमींना इस्पितळामध्ये उपचार द्या, आणि मग बाबासाहेब उपचार घेण्यासाठी गेले. म्हणून या घटनेची मला असं जे वाटतं की पहिलं जे आंदोलन सत्याग्रही, ज्याच्यामध्ये अनुयायांनी आपल्या नेत्याला दिलेला शब्द पाळला,
कुठलीही हिंसा दुसरीकडून होत असतानाही त्याचा प्रतिकार हिंसेने न करता अहिंसेच्या शांततामय मार्गाने आपला सत्याग्रह चालू ठेवला. हा 4 वर्ष लढा चालला. पण या घटनेचं हे महत्त्व होतं, औचित्य, म्हणून मला असं वाटलं की ही नोंद आपल्या समवेत शेअर केली पाहिजे, सांगितलं पाहिजे. मी खरंच भाग्यवान आहे. जसा काही वक्त्यांनी उल्लेख केला की माझा जन्म अशा कुटुंबात झाला की ज्या कुटुंबाला बाबासाहेबांचा परिसस्पर्श झाला आणि आमच्या जीवनाचं सोनं होऊन गेलं, आमचं जीवन उजळून निघालं. माझ्या आजोबांना बाबासाहेबांनी त्यांचा अनुयायी म्हणून निवडलं. माझे वडील बाबासाहेबांच्या सहवासात राहिले. बाबासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी माझ्या आजोबांनी लिहायचं ठरवलं, लिहिल्या, शब्दबद्ध केल्या आणि त्याचं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. त्यांनी त्यांचे स्नेही असलेल्या पुलंच्याकडे त्याचा मसुदा पाठवला आणि पुलंना विनंती केली की याचं शीर्षकही आपण सुचवा. पुलंनी ते पुस्तक वाचलं आणि माझ्या वडिलांना पत्र लिहिलं. त्यांनी आधी विचारलं की तुमच्या मनात काय नाव आहे, तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं की बाबासाहेबांची सावली असं आम्हाला वाटतं. मग पुलंनी एक विस्तृत पत्र लिहिलं आणि माझ्या वडिलांना सांगितलं की मला असं वाटतं की या पुस्तकाचं शीर्षक बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती असं असावं. आणि त्यांनी कारण दिलं. ते म्हणाले की तुझ्या वडिलांची बाबासाहेबांच्या बद्दल असलेली श्रद्धा, निष्ठा ही एखाद्या भक्ताची आपल्या विठ्ठलाबद्दलची जी श्रद्धा असते तशी आहे. आणि मला तुकारामांचा अभंग आठवतो, जेव्हा तुकाराम विठ्ठलाला म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालवेशी हाती हाता धरून या हात. हे माझ्या आजोबांच्या विषयी जेव्हा पुलंनी डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या विषयी त्यांच्या शब्दबद्ध केलेल्या स्मृतींना सुचवलं, मला असं वाटतं की हा योगायोग आहे की माझ्यासाठी आदरणीय न्यायमूर्ती B.R. गवई हे एखाद्या भक्ताला जसा विठ्ठल त्याच्या दर प्रसंगाला त्याच्या हाताला धरून चालवतो, तसं गवई साहेबांनी माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात मला मार्गदर्शन दिलं, मला स्नेह दिला. मला त्यांचा छोटा भाऊ म्हणून कधी चुकलो तर मला तेही त्यांनी सांगितलं की नाही, तुला असं नाही, तुला अशा पद्धतीने करायला पाहिजे, अशा पद्धतीने काम करावं लागेल, अशा पद्धतीने पुढे जावं लागेल. आज या ठिकाणी पोहोचताना जर गवई साहेबांनी तो स्नेह, ते मार्गदर्शन मला दिलं नसतं, माझ्या पाठीवर तो हात जर त्यांचा नसता, त्यांची सावली जर नसती, तर हे शक्य झालं नसतं. मी अत्यंत विनम्र भावनेने सरांचा या निमित्ताने मनापासून ऋण मानतो. त्यांच्या प्रती माझे आभार आणि माझी श्रद्धा व्यक्त करतो. मला आज माझी पत्नी इथे आहे याचाही आनंद झाला, कारण मी असं नेहमी मानतो की माझ्या जीवनाची पूर्तता ती आली आणि पूर्ण झालं. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की शी इज नॉट माय बेटर हाफ बट शी इज माय बेटर फुल. तेव्हा तिच्या सहकार्याने, पाठिंब्याने ती पुढे जाता आलं. मला कर्णिक साहेब जे म्हणाले गवई साहेबांच्या विषयी, त्याच्यात थोडंच